नमस्कार मित्रो, मी पी आर पाटील कोरायसमध्ये आपलं स्वागत करतोय आणि या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत जमीनविषयक सुधारणा. ऑलरेडी आपण घटनात्मक सुधारणा ज्या होत्या म्हणजे कायदे, तर 1773 पासूनचे कायदे पाहिलेले आहेत 1947 पर्यंत. आणि याच्यामध्ये बघणार आहोत जमीनविषयक सुधारणा. याच्यामध्ये 3 सुधारणा महत्त्वाच्या आहेत. कोणकोणत्या असतील? जमीनदारी आहे, महालवारी आहे आणि रयतवारी. या तिन्ही आपल्याला जमीन सुधारणा पाहायच्या आहेत. का महत्वाचं आहे? कारण बरेचसे क्वेश्चन जर बघितले तर काय आहे, तर जमीनविषयक सुधारणा, आता महालवारी ही कुणी आणली किंवा कोणकोणत्या एरियामध्ये लागू होती, किती टक्के होती, असे बरेचसे प्रश्न यापूर्वी आलेले आहेत. एखाद दुसरा क्वेश्चन हा दरवर्षी राहतो. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जर पाहिले तर तुम्हाला ही बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील की याचं महत्त्व काय आहे. आणि हे बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटा हा प्रीसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर मेन्ससाठी हा डाटा महत्त्वाचा राहतो. जे राज्यसेवा मुख्य परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी बाकीचा जो डाटा मी एक्सप्लेन करेल, ॲनालिसिस सांगेल, तर तो महत्त्वाचा असेल. आता याच्यामध्ये जर पार्श्वभूमी पाहिली तर मुळात जर भारत देश बघितला तर भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि होता. ज्यावेळी ब्रिटिश भारतात आले तर त्यावेळी त्यांना काय दिसत होतं, तर जवळपास 80 ते 85% लोक हे कृषीवरती अवलंबून आहेत. मग यांना जर कर किंवा महसूल जर जमा करायचा असेल तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे शेतीमध्ये सुधारणा करायला लागणार आहेत. जर पार्श्वभूमी बघितली तर म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी आहे, त्यानेही बरेचसे प्रयत्न केलेले की जमिनीचं मोजमाप करता यावं. त्यानंतर मग मलिक अंबर आहे, त्यानेही बरेचसे प्रयत्न केलेले. तर अकबर राजा आणि बादशाह अकबर आणि राजा तोडरमल यांनी सुद्धा जमीन मोजमापासाठी बरेचसे प्रयत्न केलेले दिसतात. त्यानंतर मग इंग्रज आले. इंग्रज 1600ला भारतात आले. भारतात आल्यानंतर हळूहळू व्यापार करण्यासाठी त्यांनी भारतीय सत्तांकडून परमिशन मिळवली आणि हळूहळू पुढे जाऊन ते स्वतःच एक मोठी सत्ता बनले. आणि ही जी सत्ता आहे तर ही कधी बनायला सुरुवात झाली, तर 1765मध्ये 1757ला तुमचं प्लासी झालं. 1764ला बक्सारचं युद्ध झालं. आणि बक्सारचं युद्ध झाल्यानंतर भारतामध्ये निर्विवादपणे जर कोण साम्राज्य करू शकत असेल तर ते आता इंग्रज होते, हे सिद्ध झालं. आणि त्यानुसार 1765ला अलाहाबादचा तह झालेला दिसतो. आणि या तहानुसार दिवाणी अधिकार इंग्रजांना मिळाले. दिवाणी अधिकार म्हणजे काय, तर कर जमा करण्याचे अधिकार त्यांना मिळाले. आणि रॉबर्ट क्लाईव्हने दुहेरी शासन व्यवस्था लागू केली, म्हणजे दिवाणी आणि निजामात दोन्ही अधिकार स्वतःकडे घेतले. पण जबाबदारी नव्हती. लक्षात घ्या, अधिकार आले म्हणतोय मी, जबाबदारी घेतली नाही. कुणी, तर रॉबर्ट क्लाईव्हनं. ठीक आहे. पुढे ही प्रथा जाऊन मग याचे बरेचसे याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला बराचसा. कारण रॉबर्ट क्लाईव्ह ज्यावेळी भारतातून वापस गेला आणि जाताना जवळपास 1.6 मिलियन युरोज एवढी प्रॉपर्टी घेऊन गेला. आणि तरीसुद्धा बऱ्याच वेळा कंपनीनं कर्जासाठी ब्रिटिश संसदेकडे पत्र पाठवलेली होती. त्याच्यावरून लक्षात येईल की भ्रष्टाचार किती आहे. म्हणजे या लोकांकडे एवढी प्रॉपर्टी आहे पण हे लोक त्याच वेळी कर्जाची मागणीही करत होते. त्यामुळेही तो भ्रष्टाचार दिसतोय. त्यानंतर बरेचसे प्रशासनात बदल झाला. व्यापाराकडून हे लोक राजकारणाकडे वळले आणि भारतामधल्या जे काही युद्ध होतात तर या बऱ्याचशा गोष्टींसाठी या लोकांना पैशाची गरज लागू लागली. मग आता महसूल काय जमा करणं या लोकांना गरजेचं होतं. पहिली गोष्ट म्हणजे कच्चा माल खरेदी करायचा. आता ब्रिटिश इंग्लंडमधून पैसा घेऊन इथला माल खरेदी करणं त्यांना परवडत नव्हतं. का, तर कर वगैरे द्यायचे. मग त्यांनी काय आयडिया काढली, तर त्यांनी हे ठरवलं की भारतामधूनच महसूल जमा करायचा. तो महसूल कशासाठी वापरायचा, एकतर कच्चा माल खरेदी करण्यासाठी आणि हा कच्चा माल विकून मग प्रॉफिट कमवायचं. दुसरं म्हणजे आता यांनी राजकारणात प्रवेश केला, मग त्या लढाया करण्यासाठी सुद्धा यांना पैसा पाहिजे. तिसरं म्हणजे आता एवढं जे काही प्रशासन उभं केलंय तर त्याचा खर्च कोणी भागवायचा, तर भारतीय प्रशासनाने इथूनच महसूल उपलब्ध करायचा आणि त्याच्यामधून हा पैसा वापरायचा. त्यानंतर आयात व निर्यातीवर कर असल्यामुळे उत्पन्नावर बऱ्याचशा मर्यादा येत होत्या. कशाच्या बाबतीत, तर व्यापाराच्या बाबतीत. आता व्यापार हा मग याच्यावर जर कर असेल, जेवढा व्यापार वाढेल तेवढा कर वाढला, त्यामुळे इथं उत्पन्नाच्या मर्यादा आल्या. पण महसूल गोळा करताना मात्र यांना काहीच मर्यादा राहिलेल्या नाही. मग त्यामुळे आपल्याला काय दिसतं, तर महसूल जमा करण्याची त्यांना गरज जाणवायला लागली. मग आता ही गरज सायंटिफिकली जर आपल्याला मांडायची झाली
तर मग त्या पद्धती आणायच्या, म्हणजे सिस्टीम्स आणायच्या. कोणकोणत्या? तर जमीनदारी पद्धत, महालवारी पद्धत, त्यानंतर रयतवारी पद्धत, अशा वेगवेगळ्या पद्धती आणायला सुरुवात केली गेली. त्याचबरोबर ही पद्धती आणण्याचं कारणही काय होतं, तर जी दुहेरी शासन व्यवस्था लागू केलेली होती तर ती मुळात फेल झाली, अयशस्वी झाली. कारण का? तर एकतर दोन्ही अधिकार आहेत पण जबाबदारी नाही. त्याचबरोबर दिवाणी जे अधिकार मिळाले ते पण ब्रिटिश वापरत होतेच, निजामत अधिकार सुद्धा यांच्याकडे आले. त्यामुळं दुहेरी शासन व्यवस्थेनं असं फारसं काही ब्रिटिशांना मिळवून दिलं नाही. त्यानंतर भ्रष्टाचार. भ्रष्टाचार तुम्हाला दिसतो की भ्रष्टाचार वाढीला लागलेला, मी मगाशी जसं सांगितलं तर ते कारण होतं. त्याचबरोबर दुष्काळ मोठ्या प्रमाणावर पडले. जर तुम्ही 1770 पासून ते जवळपास 1900 पर्यंतचा जरी कालखंड काढला तरी जवळपास भयानक, म्हणजे आय थिंक 100+ इथं दुष्काळ पडलेले तुम्हाला दिसतील. याचं कारण नाही की ब्रिटिश भारतात आले म्हणूनच दुष्काळ झाले, पण दुष्काळ पडल्यानंतर ब्रिटिशांनी कोणतीही, म्हणजे त्या परिस्थितीमधून भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे दुष्काळाचं स्वरूप भयानक झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं महसूल पद्धती आणायची गरज पडली. मग आता याच्यामध्ये पहिला जर प्रयत्न बघितला असेल तर तो होता वॉरन हेस्टिंगनं 1773 मध्ये केलेला. त्याने एक पंचवार्षिक योजना आणायचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याला असं वाटत होतं की जो काही आपण कर जमा करणार आहोत तर तो कायमस्वरूपी होईल, 5 वर्षांसाठी तो कर एक फिक्स राहील आणि आपल्याला महसुलाची शाश्वती होईल. त्याचबरोबर दुहेरी शासन व्यवस्था ऑलरेडी फेक होती किंवा फेल होती, त्यामुळे ही व्यवस्था आपल्याला मदत करेल असं वॉरन हेस्टिंगला वाटायला लागलं. वॉरन हेस्टिंग कोण होता? तर 1772 पासून ते 85 पर्यंत हा बंगालचा गव्हर्नर जनरल होता. जसं 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आणला हे जर आठवत असेल तर हा पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता. ऑफ इंडिया म्हणत नाही, ऑफ बेंगॉल होता. ठीक आहे. मग यानं वॉरन हेस्टिंगनं हा बदल केलेला आपल्याला बघायला मिळतोय. मग आता हे जमा कसं करा, बरेचसे प्रश्न होते की नेमकं महसूल पद्धती कशी लागू करावी, बरं कर कोण जमा करणार, त्याचबरोबर किती प्रमाणात घ्यावा, जमिनीचं मोजमाप कसं केलं जावं, असे बरेचसे प्रश्न यांच्यासमोर होते. मग यांनी काय केलं की आता काही ठेकेदार, म्हणजे लिलाव पद्धत तुम्हाला माहिती असेल. लिलाव पद्धत म्हणजे काय, तर तुम्ही अक्षरशः गावामध्ये वगैरे जर बघितला तर बोली लावली जाते, तोच प्रकार होता. ठेकेदार जे आहेत तर यांनी बोली लावायची. ठेकेदार काय करतील, ठेकेदार हे बोली लावतील. ज्याची सगळ्यात जास्त बोली तर तो काय असेल, विनर असेल. त्याच्याकडं ठेका दिला जाईल महसूल गोळा करण्याचा आणि याच्यावरती वॉच ठेवण्याचं काम कोण करेल, तर कलेक्टर करेल. ठीक आहे. ह्याच्यावरती सुपरविजनचं काम कोण करणार आहे, कलेक्टर. आणि म्हणून या कलेक्टर पदाची सुद्धा यावेळी याने नेमणूक केली, पण ही पद्धती सुद्धा अयशस्वी झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर मग ही जी पद्धत आहे तरी बराच कालखंड लागू होती, पण नंतर मग 1786ला कोण आलं, तर कॉर्नवॉलिस भारतात आला. आता हा कॉर्नवॉलिस कोण होता, मी आधी पण सांगितले की कॉर्नवॉलिस हा एक अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात हरलेला कमांडर होता. हे लक्षात घ्या. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध कधी झालं, 1776 ते 1783 ह्या युद्धामध्ये हा कमांडर राहिलेला होता. तिथं तो हारला. तिथून मग याला भारतामध्ये पाठवण्यात आलं आणि यानं इथं आल्यानंतर बऱ्याचशा जे काय डिपार्टमेंट्स आहेत, विभाग आहेत, त्याच्यामध्ये बराचसा बदल करायचा प्रयत्न केला. मी ज्यावेळी गव्हर्नर शिकवेल तर त्यावेळी तुम्हाला ते क्लिअर होईल बऱ्याचशा गोष्टी. याच्यामध्ये आपण स्ट्रिक्टली बघूया की कायमधारा पद्धती. याच्यातला हमखास येणारा प्रश्न हा आहे की कायमधारा पद्धत कुणी लागू केली, कॉर्नवॉलिसने लागू केली. सॉरी, इथं 93 पाहिजे. ठीक आहे. 1793 पासून हा कॉर्नवॉलिस आला 1786 मध्ये. बरं कोणाच्या मदतीने केली, तर जॉन शोर याच्या मदतीने केली. जॉन शोर कोण होता, तर रेव्हेन्यू बोर्डाचा तो अध्यक्ष होता. त्याचबरोबर याला मदत कोणी केली, जोनाथन डंकन आणि चार्ल्स ग्रँट. हाही क्वेश्चन बनवू शकतो की यांना मदत कोणी केली. जॉन शोरचं नाव असेल, जोनाथनचं नाव असेल किंवा चार्ल्स ग्रँटचं नाव असेल. आता जॉन शोरला काय वाटत होतं की ही पद्धत 10 वर्षासाठी लागू करायची आणि ह्या दोघांनी या गोष्टीला विरोध केला होता आणि कॉर्नवॉलिसला ही पद्धत कायमस्वरूपी लागू करायची होती, म्हणून हिला कायमधारा असं म्हटलं जातं. ठीक आहे.
बरं, याचं क्षेत्र काय ठरवण्यात आलं तर बंगाल, बिहार आणि ओडिसा ह्या 3 राज्यांमध्ये किंवा 3 प्रांतांमध्ये असं आपण म्हणूया. बंगाल प्रांत हा एकच होता आणि हा एरिया होता, तर याच्यामध्ये हे लागू करण्याचं ठरवलं. नंतर मग ते उत्तर मद्रास प्रांत किंवा उत्तर कर्नाटक म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर वाराणसी या ठिकाणी ही पद्धत लागू करण्यात आली. ठीक आहे. मग ही लागू करताना काय ठरवण्यात आलं तर मागच्या 10 वर्षांची सरासरी काढायची. म्हणजे जवळपास 1793ला लागू करायचं तर 1783 पासून सरासरी काढायची आणि पुढच्या 10 वर्षांसाठी तो टॅक्स लागू करायचा असं ठरवण्यात आलं. आता ही पद्धत कशी होती याची वैशिष्ट्य जर बघितली तर इथं कंपनी आहे आणि इथं शेतकऱ्यांनी रहित आहे आणि यांच्यामध्ये तुम्हाला दिसेल जमीनदार, म्हणून याला जमीनदारी पद्धत असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जमीनदारी पद्धत. का तर हा ह्या दोघांच्या मध्ये होता. म्हणजे जमीनदार ह्या लोकांकडून टॅक्स कलेक्ट करतील आणि ते कोणाकडे देतील? कंपनीकडे देतील. मग यांचा शेअर्स ठरलेला होता. कंपनीला 89% आणि जमीनदाराला 11%. हे मी कशाविषयी बोलतोय तर जो टॅक्स कलेक्ट केलाय, महसूल जमा केलाय त्याच्याबद्दल. म्हणजे त्यांनी कंपनीला जर 100 रुपये जर असतील तर 100 मधले 89 रुपये कंपनीला जातील, 11 रुपये कोणाला जातील? जमीनदाराला जातील. ठीक आहे. याचे वैशिष्ट्य बघूया. एकतर आता जमीनदार काय झालेत? जमिनीचे मालक झालेत. ठीक आहे. याआधी कोण होतं जमिनीचे मालक? तर शेतकरी होते. आता त्यांच्याकडून जमिनी घेऊन जमिनीचा मालक म्हणून कोण घोषित करण्यात आलं? जमीनदार. पण जमीनदारांनी महसूल जमा केला नाही तर त्यांना हाकलून इंग्रज त्यांना तिथून बाहेर काढू शकत होते. ठीक आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. एखादं स्टेटमेंट येऊ शकतं की जमीनदारांनी जर महसूल जमा केला नाही तर जमीनदारी पद्धतीत किंवा कायमदारा पद्धतीत त्यांना हकलता येऊ शकत होतं. तर येस, ते उत्तर बरोबर असेल. त्यानंतर यांना काही वंश परंपरागत अधिकारही देण्यात आले. पण हे कधीपर्यंत देण्यात आले? जोपर्यंत ती व्यक्ती महसूल जमा करत आहे तोपर्यंत त्याला वंश परंपरागत, म्हणजे त्याचा मुलगा, मग त्याचा मुलगा अशा पद्धतीनं ते काय करत राहतील तर महसूल जमा करत राहतील. तो जमीनदार असेल. पण जर त्यांनी टॅक्स दिला नाही तर तिथं सनसेट क्लॉज होता, सूर्यास्त कायदा होता. हा कायदा काय सांगतो? सूर्यास्त होईपर्यंत जर तुम्ही टॅक्स कलेक्ट केला नाही तर सरळ घरी, तुमची जमीन आहे सगळं जमा करायचं सरकारकडे आणि तुमची हकालपट्टी केली जाईल. ठीक आहे. आता जमीनदाराला अजून काय काय ठरवण्यात आलं की तो जमीन विकू शकत होता. हा, इथे हा मुद्दा महत्वाचा आहे. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. जमीन विकू शकेल, भाड्यानं देऊ शकेल, दान करू शकेल, पण तो महसूल कुणी द्यायचा आहे? तर जमीनदारांना द्यायचा आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे हा जमीनदार आहे, यानं काही करू दे, कोणाकडेही यानं जमीन देऊ दे, दान करू देत, पण या सगळ्यांकडून त्यानं टॅक्स कलेक्ट करायचा आणि तो कोणाला द्यायचा? सरकारला द्यायचा. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे काही त्याच्या महत्त्वाची वैशिष्ट्य राहिलेले. त्यानंतर कायमदार पद्धत लागू करण्याची का आवश्यकता होती? तर मुळात इंग्रज सरकारला कायमस्वरूपी कर व्यवस्था पाहिजे होती. म्हणजे काहीतरी आमच्या अकाउंटला, आता आपल्याला कसं वाटतं की महिन्याला 30,000 35,000 अकाउंटला पडलेच पाहिजेत, बरोबर आहे. मग आपण काय करतो? एखादा जॉब करतो. बऱ्याचदा मग अजून काय करतात? काही ठिकाणी भाडेतत्वावर काहीतरी वस्तू देणे, का तर एक कायमस्वरूपी टॅक्स आला ना आपल्याला. काही ठिकाणी तुम्ही एखादी रूम भाड्यानं दिली, मग तुम्हाला 8,000 10,000 महिन्याला रेंट यार, हे कायमस्वरूपी झालं. मग ब्रिटिशांना काय वाटत होतं की अशीच काहीतरी एखादी व्यवस्था असावी की ज्याच्यामध्ये आपल्याला कायमस्वरूपी कर मिळेल आणि त्यासाठी म्हणून कायमधारा असंही नाव ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर एकतर जे काही जमीनदार आहेत तर ह्या जमीनदारांना एक शाश्वत कर मिळेल, सारा मिळेल आणि हे लोक काय करतील तर जमिनीमध्ये सुधारणा करायचा प्रयत्न करतील असं इंग्रजांना वाटत होतं. त्याचबरोबर अजून एक इथं तुम्हाला दिसेल की इंग्रजांना ही गोष्ट वाटत होती की जर आपण जमीनदारांना मध्यस्थ म्हणून पकडलं तर जमीनदार हे इंग्रजांशी एकनिष्ठ राहतील. आणि हे तुम्हाला 1857च्या उठावातही दिसेल. बरेचसे जमीनदार हे इंग्रजांशी एकनिष्ठ राहिलेले दिसतात तुम्हाला. ठीक आहे. मग ही जमीनदारी पद्धत जी आहे तर ती फेल का झाली? मुळात भूमिकरात वाढ न करू शकल्याने म्हणजे एकतर कायमस्वरूपी फिक्स असा एक टॅक्स लागू करण्यात आला, जेणेकरून आता आज जो टॅक्स असेल तर 10 वर्षांनी तोच टॅक्स असेल. मग यावरून काय झालं तर भूमिकरात वाढ झाली नाही आणि याचा फायदा, आर्थिक नुकसान सरकारचं इथं दिसलं. दुसरी गोष्ट काय तर जमीनदारानं शेतकऱ्याकडून किती टॅक्स घ्यावा हेच ठरलं नाही. जमीनदारानं मात्र किती टॅक्स द्यायचा इंग्रजांना हे ठरलंय. पण
शेतकऱ्यांकडून किती घ्यायचा हे ठरलेलं नाही. मग त्याचा परिणाम काय झाला, जमीनदारांनी अक्षरशः शेतकऱ्यांना लुटलं, म्हणजे त्यांच्याकडून वाटेल तेवढा कर जमा केला आणि त्याच्यामधला काहीच कर हा म्हणजे जो की 89% असेल तर तो कोणाला द्यायचा, तर तो इंग्रजांना द्यायचा असं ठरवलं. आणि यामुळं रंगेल विलासी चैनी वृत्ती दिसते तुम्हाला जमीनदारांमध्ये. जमीनदार रयतेला जे काही म्हणजे जे शेती करायला त्यांना कधीही घरी पाठवत होते तर हटवू शकत होते, त्यांची आर्थिक पिळवणूक केली गेली आणि त्यांचा एकतर जो की मालकी हक्क होता तर तो आता काढून घेण्यात आला. कर आकारणी दिसते, म्हणजे अवाढव्य कर आकारणी करण्यात आली, त्यांना वाटेल तेवढ्या स्वरूपात कर जमा करण्यात आले. जमिनीची उत्पादकता किंवा त्याचं मोजमाप वगैरे काहीच उपलब्ध नव्हतं. त्यामुळेही तुम्हाला दिसेल की ही जी काही व्यवस्था होती तर ती फेल झाली. आणि ॲबसेंटी लँड लॉर्डिझम म्हणजे मध्यस्थ, म्हणजे हा जर इंग्रज असेल, हा इथं लक्षात घ्या, आणि इथं जमीनदार आहे आणि इथं शेतकरी आहे. मग आता ह्या जमीनदारानं काय केलं की आता हा जाऊन शहरात राहू लागला. मग यानं काय केलं, तर यानं याच्या पुढं एक मध्यस्थी ठरवला आणि त्याला सांगितलं की तू मला एवढा एवढा टॅक्स द्यायचा आणि बाकी जे काय वरती तुझं उत्पन्न होईल तर ते तुझ्याकडे ठेवू शकतोस. पुन्हा यानं काय केलं, यांना पुन्हा अजून एक तिथं मध्ये जमीनदार आणला, त्याला सांगितले तू मला एवढा एवढा टॅक्स द्यायचं, मग हा पुढं इकडं वर्ग करेल आणि हा त्याच्याकडे ठेवू शकेल. म्हणजे अशा पद्धतीची सिस्टीम तुम्हाला बघायला मिळते. आणि याचा परिणाम काय झाला, तर याचा परिणाम जवळपास मध्ये 11 ते 12 इतके लोक मध्ये तुम्हाला दिसतात मध्यस्थ म्हणून. म्हणजे शेतकऱ्यांवरती किती त्याचा बोजा पडला असेल तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, तर ही होती जमीनदारी पद्धत. जमीनदारी पद्धत कुणी लागू केली, तर लागू केली कॉर्नवॉलिसने. त्याला मदत कुणी केली, जॉन शोरने. एरिया कुठला होता, बंगाल, बिहार आणि ओडिसा हे 3 महत्त्वाचे पार्ट आहेत. त्यानंतर जोनाथन डंकन आणि चार्ल्स ग्रांट ह्या दोघांची नावं जमीनदारीशी जोडून ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर दुसरी पद्धत ही रयतवारी आहे. रयत म्हणजे काय, तर आत्ताही आपण महाराष्ट्रात हा रयत हा शब्द वापरतोच. रयतेचा राज्य वगैरे म्हणतो, रयतेचा राजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा, राबणाऱ्यांचा राजा. ही पद्धत आली 1820 मध्ये आणली कुणी, थॉमस मुनरो यांनी आणली. ठीक आहे. आता रयतवारी पद्धत लागू कुठं केली, तर सगळ्यात आधी अलेक्झांडर रीड जो की बारामहाल जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होता, तर यानं इथं लागू केली. बारामहाल जिल्हा जो तमिळनाडूमध्ये आहे तर तिथं लागू केली. त्यानंतर मग बॉम्बे, आसाम, कुर्ग अशा बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी साऊथ इंडिया यामध्ये लागू केलेली मग दिसेल. पहिला प्रश्न, सिस्टीम कुणी लागू केली, थॉमस मुनरो. त्यांच्यासोबत त्यांना हेल्प कोणी केली, तर अलेक्झांडर रीड. बरं, कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम, बारामहाल जिल्हा. त्याचबरोबर एरिया कुठला, बॉम्बे प्रांत, आसाम, कुर्ग आणि तमिळनाडू म्हणजे मद्रास प्रांत असं लक्षात ठेवा. तर या ठिकाणी तुम्हाला ही लागू केलेले क्षेत्र. ठीक आहे. त्यानंतर बरं, इथं मागच्या याच्यात एक गोष्ट सांगायची राहिली की कायमधारा पद्धत जवळपास 19% म्हणजे ब्रिटिश इंडियाच्या 19% प्रांतावरती लागू होती. हा मुद्दा विसरू नका. ठीक आहे. जवळपास रयतवारी सिस्टीममध्ये 51% भूभाग हा रयतवारी पद्धतीनं व्यापलेला होता, हे लक्षात घ्या, हे विचारलं जातं. पुन्हा त्यानंतर अजून एक क्वेश्चन की रयतवारी पद्धतीला कोण कोणी सपोर्ट केला, तर जेम्स मिल आहे, डेव्हिड रिकार्डो आहे, थॉमस माल्थस आहे, जेरेमी बेंथन आहे, विल्यम थॅकरे यांची नावं तुम्हाला पाठ असली पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये प्रशासन आणि रयतेचा प्रत्यक्ष संबंध आला, म्हणजे जे मध्यस्थी होते जमीनदार तर यांना इथून काढून टाकण्यात आला आणि ह्या दोघांचा संबंध प्रस्थापित करण्यात आला. आता शेतकरी हा काय झाला, तर आता जमिनीचा मालक झाला. हे तुमच्या लक्षात, हा थॉमस मुनरो आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला ती सिस्टीम दिसेल की आता जो जमीनदार होता तर तो कॅन्सल केला ब्रिटिश आणि आता रयत या दोघांचे डायरेक्ट संबंध प्रस्थापित झाले. ही पद्धत का लागू करण्यात आली, तर एक तर जमीनदारी पद्धतीमध्ये बरेचसे दोष होते. त्यानंतर ह्यांना आता जाणवू लागलं की जमीनदारी पद्धतीमुळे आपला रयतेशी संबंध येत नाही आणि जशी बंगालमध्ये जमीनदारी ऑलरेडी अवेलेबल होती, अस्तित्वात होती, जमीनदार अस्तित्वात होते, तर तशा पद्धतीनं मद्रास आणि बॉम्बेमध्ये जमीनदार दिसत नाहीत. त्यामुळं आपल्याला जमीनदारी पद्धत ही महत्त्वाची, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही दोष आहेत तर ते आपल्याला दिसतात. ठीक आहे. त्यानंतर दक्षिण भारतामधली जी काही परिस्थिती जी आत्ता बोललो तर ती याच्यासाठी कारणीभूत होती. त्यानंतर याचे जर गुण बघितले तर गुण काय होते, एक तर जमीन कसणारे व सरकार यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाले.
त्यानंतर प्रसंगी शेतसारा सुद्धा या पद्धतीत माफ करण्यात आला, म्हणजे दुष्काळ आहे, ओला दुष्काळ आला. त्याचबरोबर काही आपण असं म्हणूया की काही जर हवामानामुळे काही इश्यू झाला किंवा ह्या बऱ्याचशा गोष्टींमुळं शेतसारा माफ करण्याची याच्यामध्ये म्हणजे क्लॉज ॲड करण्यात आलेले होते. त्यानंतर जमिनीवर मालकी असणाऱ्यांकडेच मालकी असल्याने शेतीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात झाली. हे लक्षात घ्या की जमीन आता कसणारा कोण होता? शेतकरी. जमिनीचा मालक कोण आहे? शेतकरी. मग तो जर स्वतःच्या जमिनीसाठी किंवा स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करेल की नाही? 100% करेल. त्यामुळं जमिनीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात झालेली दिसते आणि शेतकऱ्यांना याचा फायदा झाल्यामुळं समाजात शांतताही प्रस्थापित व्हायला मदत झाली. म्हणजे मधला जमीनदार वर्गच नाही, त्यामुळे जो काही बेनिफिट होईल तो डायरेक्ट शेतकऱ्यांना होईल. त्यानंतर सरकारला नियमित शेतसारा जमा व्हायला लागला. हे सगळ्यात मोठं कारण होतं की ही पद्धत लागू करण्याचं. त्यानंतर न्यायमूर्ती रानडेंनी एक वाक्य म्हणून ठेवले की रयतवारी पद्धत ही कायम करावी व शेतीतील उत्पन्नामधील किती भाग शेतसारा घ्यावयाचा ते निश्चित झाले इथं ते निश्चित करावे, हाच शेतीच्या प्रश्नावर उपाय आहे. मुंबई प्रांतात रयतवारी दीर्घकाळ चालू असून ग्रामीण समाजाच्या लोकशाही घडणीस तीच योग्य आहे असं कोण म्हणतंय? न्यायमूर्ती रानडे म्हणतात. हे असं एखादं वाक्य येईल आपल्याला MPSC मध्ये. ह्या बऱ्याचशा अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात किंवा एखादं स्टेटमेंट दिलं जातं आणि म्हटलं जातं की स्टेटमेंट कुणी सांगितलं, तर ते कुणी सांगितले? तर न्यायमूर्ती रानडे यांनी सांगितलेलं आहे. हे स्टेटमेंट आपल्याला माहीत असलं पाहिजे. बरं, याच्यामध्ये काही दोष दिसतात आपल्याला. एक तर शेतसारा वसुलीसाठी सरकारला आता मुळात मरे जमीनदार होते आणि इतके जे काही शेतकरी आहेत किंवा रयत आहेत तर यांच्याकडून ते जमीनदार कर जमा करत होते आणि ते सरकारला देत होते. आता याच्यामध्ये काय झालं तर 1 to 1 झालं. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याशी सरकारला डायरेक्ट काय करायला लागेल? कम्युनिकेट करायला लागेल किंवा त्यांच्याशी संपर्क करायला लागेल. त्यामुळे की वेगळा स्वतंत्र विभाग स्थापन करायला लागला आणि त्यामुळे प्रशासनाचा खर्च वाढला. त्याचबरोबर सरकारी अधिकारी त्यांच्या इच्छेनुसार शेतसारा वसूल. आता यांना एकतर यांच्यावरती बंधनं राहिली नाहीत हे तुम्हाला दिसेल आणि त्यामुळे काय झालं तर बंधनं न राहिल्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण झालेली तुम्हाला दिसतं. कराचे प्रमाण जवळपास 103 ते 102 होते. काही ठिकाणी 66% कर राहिलेला आहे, शेतसारा राहिलेला आहे. म्हणजे विचार करा, राहतोय किती? 33%. एवढा मोठ्या प्रमाणावर या लोकांनी टॅक्स कलेक्ट केलेला दिसतोय. त्यानंतर भूमी कर किती द्यावा काय याच्याबद्दल निश्चितता नव्हती. ते व्हॅरी करत होतं, ते बदल होत होता. त्यामुळे ही व्यवस्था दोषपूर्ण होती. त्याचबरोबर ही पद्धत 20 ते 40 वर्षांसाठी लागू केली गेली. म्हणजे जर कमी काळासाठी लागू केली असती तर त्याच्यामध्ये बरेचसे बदल करता आले असते. पण 30-30, 40-40 वर्षांसाठी लागू केल्यामुळे शेतीमध्ये फारसा म्हणजे बदल म्हणावं तसा तितका झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. आणि ह्या पद्धतीमुळं ग्रामीण व्यवस्था जी होती तर तो सेटअप बिघडला. जे की तुम्हाला लक्षात येईल की पूर्वीच्या काळात ग्रामीण भाग एक म्हणजे सेल्फ सफिशियंट होता. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना मिळत होत्या. त्याचबरोबर त्याचा प्रमुख कोण होता? आता ग्रामीणी असेल किंवा मुकादम असेल किंवा मिराजदार कोणी म्हणजे देशमुख हे जी लोक दिसतात तुम्हाला ही प्रमुख होती. म्हणजे हा एक ग्रामपंचायतींचा सेटअप होता की एक प्रमुख असेल, त्यानंतर शेतकरी असतील, मग एक काहीतरी त्यांची एक बॉडी असेल, जसं आपण ग्रामपंचायतीमध्ये बघतो. तर ही पद्धतच संपुष्टात आली. त्यामुळे आपल्याला ही जी सिस्टीम आहे रयतवारी ती फारशी सक्सेसफुल झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. तिसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे महालवारी पद्धत. हे कोण आहे तर हॉल्ट मॅकन्झी आहे. ठीक आहे, याचा संस्थापक. पहिला क्वेश्चन, महालवारी पद्धत कुणी आणली तर हॉल्ट मॅकन्झी यानं आणली. ठीक आहे, दिसतोय तुम्हाला. त्यानंतर एरिया कोणता आहे तर गंगा खोरे, उत्तर भारत, मध्य भारतातील काही भाग किंवा पंजाब. बरं, इथं लागू करण्याचं कारण काय होतं? तिथं गावांचं सेटअप. तुम्ही खाप पंचायत वगैरे नाव ऐकलं असेल, काय तर खाप पंचायत. आणि ह्या खाप पंचायतीमध्ये आत्ताही तिथं बरेचसे निर्णय कोण घेतं तर ही खाप पंचायत घेते. मग ही अशी सिस्टीम होती की एक एक गाव म्हणजे महल होतं आणि हीच सिस्टीम लागू करायची. जर रयतवर लागू केली, जमीनदार लागू केली तर तिथं ते तुम्हाला जमीनदारी दिसणार नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं तर महाल म्हणजे एक गावच एक समूह, त्या गावानं सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या टॅक्स देणं याला म्हणतात महालवारी पद्धत. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय होतं, एकतरी जमीनदारी पद्धतीशी सुसंगत होती. कारण जमीनदार कसा गावचा प्रमुख किंवा गाव टॅक्स कलेक्ट करणार, तसं गावामध्ये लंबरदार म्हणून जे होते
तर हे काय करतील, तर गावाचा टॅक्स एकत्रितरित्या कलेक्ट करतील आणि तो टॅक्स नेऊन कोणाला देतील, सरकारला देण्यात येईल. ठीक आहे, हे आपल्याला दिसतं. आता ही सुरुवात केली हॉर्ट मॅकेन्झीनं. त्याचबरोबर 1833 मध्ये याच्यामध्ये विल्यम बेंटिकनं काही महत्त्वाचे बदल करण्यात आले, ते आपण थोडक्यात बघणार आहोत. ठीक आहे, आणि याला मदत केली कोणी, तर मार्टिन बर्ड याने. मार्टिन बर्ड कोण होता, तर त्यावेळी सुपरवायझर म्हणून काम करत होता. जवळपास ही जी पद्धत आहे तर ही 30% ब्रिटिश इंडियाच्या 30% भूभागावरती काम करत होती किंवा लागू करण्यात आली. सगळ्यात जास्त कोणती होती, तर रयतवारी हाही क्रम विचारतील, त्याच्या खालोखाल महालवारी आणि त्याच्या खालोखाल काय असेल, तर जमीनदारी. हा क्रम लक्षात असू दे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तरतुदी काय होत्या, तर गाव हे एक एकक म्हणून मान्य करण्यात आलं आणि संपूर्ण गावासाठी मिळून एकत्रितरित्या कर आकारणी करण्यात आली. त्यानंतर पंजाबमध्ये ही 20 वर्षांसाठी लागू होती, तर आग्रासारख्या ठिकाणी 30 वर्षांसाठी लागू करण्यात आली. म्हणजे 10 वर्ष जसं कायमधारा पद्धतीमध्ये होतं, तर तसं आपल्याला इथं दिसत नाही. आता याचं जे काय टॅक्स कलेक्ट करायचं आहे, संकलित करायचं, तर ते उद्दिष्ट कोणाकडे देण्यात आलं, तर शेतकऱ्यांमध्ये विभागणी करण्यात आली आणि यांच्यावरती लंबरदार असेल. हा लंबरदार काय असेल, काही ठिकाणी नंबरदार म्हणूनही शब्द वापरण्यात आलेला आहे. तर हा लंबरदार असा शब्द तुम्ही वापरू शकता. आता शेतकरी काय करत होता, शेतकऱ्याला काय अधिकार देण्यात आले, तर शेतकरी जमीन स्वतः विकू शकत होता किंवा भाड्यानं देऊ शकत होता. पण आता टॅक्स सगळ्यांनी मिळूनच, गावानं मिळून देणं हे गरजेचं होतं. ठीक आहे. बेंटिकच्या काळामध्ये एकतर भूमिका निर्धारित करण्यासाठी मानचित्र किंवा पंजीकरणाचा, म्हणजे हाताचा ठसा किंवा मानचित्र, त्याचं चित्र काढायचं, तर ह्याचा उपयोग करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतोय. बरं, याच्यामध्ये काही दोष होते का, तर हो. मुळात हे जे काय महसूल कलेक्ट केला गेला, हाही जवळपास 50 ते 75% इतकी त्याची म्हणजे जवळपास टॅक्स कलेक्ट केला जात होता, उत्पन्नाच्या 50 ते 75%. आणि त्याचबरोबर जमिनीचं बरंचसं मग छोटे छोटे तुकडे झाले, त्यामुळे उत्पादकता कमी झाली. आता महत्त्वाचा बदल काय दिसतोय, तर जे काही अन्नधान्य जे उत्पन्न केलं जात होतं, तर ते सोडून आता नगदी पिकांकडे फारसा या लोकांचा खासा तुम्हाला हे दिसेल. म्हणजे ते लोक नगदी पिकं घ्यायला लागले. ठीक आहे. त्यानंतर जर कर्जाची परतफेड करता आली नाही, तर सावकारांनी काय केलं किंवा ते लंबरदारांनी काय केलं, तर बऱ्याचशा लोकांच्या जमिनी बळकावल्याचे बरेचसे उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे ही जी व्यवस्था होती, तर तीही दोषपूर्ण होती असं म्हणायला लागेल. मग महाराष्ट्रात ही व्यवस्था लागू होती का, तर होती. रयतवारी सिस्टीम कोणी लागू केली महाराष्ट्रात, तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी लागू केली. ते पुढं बघूया आपण. साताऱ्यासारख्या ठिकाणी ग्रँट डफ आणि कोकणामध्ये नेपियन, ही तिन्ही नावं तुम्हाला माहिती असलीच पाहिजेत. साताऱ्यात कुणी, तर ग्रँड डफ आणि कोकणात कुणी, तर नेपियन. ठीक आहे. त्यानंतर
बोलता एक्झॅक्ट. हां 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 आलं लक्षात, ती लहान मुलगी. बरं, आता आपण वळूया महाराष्ट्राकडं. महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महसूल व्यवस्था कोणती लागू होती, तर रयतवारी. ठीक आहे, म्हणजे जी रयतवारी तुम्हाला दिसते कुठं, तर थॉमस मुनरोनं मद्रास बॉम्बे एरियात जी लागू केलेली होती तीच महाराष्ट्रातही होती, पण काही बदल यांनी केले. ग्रँड डफनं ती कुठं लागू केली, तर सातारामध्ये. ग्रँड डफ कोण होता, तर हा तिथला रिजंट म्हणून किंवा रेसिडेंट म्हणून काम करत होता. त्यानंतर नेपियन कोकणामध्ये. आणि एल्फिन्स्टन, एल्फिन्स्टन कोण आहे, तर 1819 पासून ते 27 पर्यंत हा बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर होता. त्यामुळेही यानं तिथं काय केलेलं आहे, तर ही महसूल व्यवस्था लागू केलेली आहे. इथं तुम्हाला दिसेल हे कोण आहे, तर हा एल्फिन्स्टन आहे. याचा फोटोच मिळत नव्हता, तरी कुठून शोधला हा. ठीक आहे, तर यांनी ही महाराष्ट्रात बॉम्बे इलाक्यात रयतवारी लागू केली. त्यांना मदत कोणी केली, तर कमिशनर चापलिन यांना 1821 आणि 22 मध्ये या संदर्भात काही अहवाल दाखल केलेले तुम्हाला दिसतात. पण ते काय फारसे एवढे उपयोगी राहिले नाहीत. पुन्हा प्रिंगल नावाचा एक व्यक्ती होता किंवा अधिकारी होता, तर यानंही सर्वेक्षण केलं, बराचसा रिसर्च केला आणि त्यानं जवळपास 55% इतका महसूल निश्चित केलेला होता. पण ही सिस्टीम लागू केली नाही, कारण मुळात याच्या जे काही सर्वेक्षण होतं याच्यात बरेचसे दोष बघायला मिळतात. त्यानंतर पुढे लेफ्टनंट विनगेट यांनी सुद्धा 1847 मध्ये एक अहवाल सादर केला डेव्हिडसन आणि गोल्डस्मिथ यांच्या मदतीनं. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा नंतर ज्या काय आधीच्या चुका होत्या तर त्या कमी करण्याचा प्रयत्न केलेला बघायला मिळतो. याच्यात प्रश्न काय बनतो, तर रयतवारी सिस्टीम कुणी लागू केली, बॉम्बेमध्ये कुणी लागू केली, एल्फिन्स्टननं. त्यांना मदत कुणी केली, तर चापलिन. एक मिनिट, आपण दुसरा पेन घेऊ. चापलिननं मदत केलेली दिसेल. प्रिंगल हा हा जो अधिकारी आहे, तर तो कोणत्या इलाक्याशी संबंधित होता, तर कोणत्या, तर बॉम्बे इलाक्याशी संबंधित दिसेल. पुढे जाऊन लेफ्टनंट विनगेट, किंवा असाही प्रश्न येईल की बॉम्बे इलाक्यातील भूमिकर व्यवस्थेशी संबंधित व्यक्ती कोणकोणत्या, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असेही बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आता याच्यामध्ये प्री आणि मेनसाठी फॅक्च्युअल डाटा काय काय करायचं आहे. एक मिनिट, आपण पुढच्या स्लाइडवरती जाऊया. बरं, काय काय करायचं आपल्याला, एक तर ह्या व्यवस्था काय आहेत हे समजून घ्यायचं. सेकंड, यांचे संस्थापक किंवा कुणी लागू केली तर हे समजून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर त्यांना मदतनीस किंवा त्यांच्यासोबत कोण अधिकारी होते ते समजून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला अजून काय समजून घ्यायचं की किती % एरियावरती ती व्यवस्था लागू करण्यात आलेली होती. ठीक आहे, असे एक बरेचसे, हा एक ढोबळमानानं आपल्याकडं आराखडा प्रत्येक व्यवस्थेविषयी असावा. ठीक आहे, चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की जे काही गव्हर्नर वगैरे आहेत तर ते आपल्याला येत्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. धन्यवाद.